नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, साहजिकच कोणताही महिना आल्यानंतर त्या महिन्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, अशा पद्धतीचा प्रश्न लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला जातो. हे प्रश्न मलाही विचारले जातात. त्याचपणे संबंधित जे काही आयुक्त कार्यालय असेल, संबंधित दिव्यांग सक्षमीकरण विभाग असेल किंवा दिव्यांग मंत्रालय असेल, या सर्व ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांचे नंबर जर ज्या दिव्यांग बांधवांकडे आहे तर त्या दिव्यांग बांधवांकडे च्या माध्यमातून प्रश्न विचारले जातात. परंतु मित्रांनो, एक लक्षात ठेवा, राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून जो काही शासन निर्णय निघाला, त्या शासन निर्णयाच्या नंतर खऱ्या अर्थाने काम सुरू होते. तुम्ही कितीही त्यांना फोन केलं तरी सुद्धा त्यांच्या काही अडचणी असतात. काही या निधीला, या पैशाला, या हप्त्याला तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी काही प्रोसेसरनी जावे लागते, म्हणून थोडासा वेळ लागतोय. म्हणून या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुमचे पैसे तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत याची जाणीव मला सुद्धा आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा आहे. त्यामुळे ते पैसे तुम्हाला मिळणं हा तुमचा हक्क जरी असला तरी सुद्धा तुमचं सर्व काही डिपेंड त्यावरती आहे याची जाणीव किंवा हे सर्व काही त्या अधिकाऱ्यांना सुद्धा माहीत आहे. त्यामुळे मंत्रालयाच्या स्तरावरून सुद्धा संबंधित जे काही विभागीय अधिकारी असतात त्यांना सुद्धा प्रेशर असतो. लक्षात ठेवा, असं काही नाहीये का बाबा काम स्लो चाललंय वगैरे, असा काही विषय नाहीये. तर ठीक आहे, लक्षात ठेवा, शासन निर्णय जाहीर झाला. शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर संबंधित जो काही शासन निर्णय आहे तो संबंधित विभागाला येतो. विभागाला आल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या याद्या तयार केल्या जातात. याद्या तयार केल्यानंतर त्या याद्यांच्या संख्येनुसार तो काही निधी असतो, तो निधी संबंधित ट्रेझरी करून मंजूर करून घ्यावा लागतो. बिलं तयार करावे लागतात. लक्षात ठेवा, खूप मोठी प्रोसेस आहे. आता एवढ्या लाखो दिव्यांग बांधवांना पैसे द्यायचे म्हणजे एका बिलांमध्ये होत नाहीत, तर वेगवेगळी बिलं तयार करायला लागतात. या बिलं तयार करण्यासाठी वेळ खूप लागतो, किचकट काम आहे. आणि हे बिलं तयार झाल्यानंतर संबंधित जे ट्रेझरी आहे तिथून तो निधी मंजूर करावा लागतो. आणि हा जो निधी मंजूर झालेला असतो तो संबंधित बँकेमध्ये ट्रान्सफर करावा लागतो किंवा बँकेमध्ये ठेवावा लागतो. लक्षात ठेवा, आता डीबीटीला पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकण्यासाठी ज्या अकाउंटला म्हणजे तुम्हाला सर्वांना हेही माहीत असेल की प्रत्येक योजनेचं एक बँक निहाय अकाउंट असतं. त्या अकाउंटला ते डीबीटी लिंक असते. मग त्या अकाउंटला जर निधी जर नसेल तर डीबीटी करून सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. म्हणून हे पैसे त्या बँकेमध्ये ठेवावे लागतात. ठेवल्यानंतर ते पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये येतात. तर आज एक आनंदाची बातमी अशी तुम्हाला द्यायची आहे की हे काही जे काम आहे हे काम पूर्ण झालेलं आहे. लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला जे पैसे मिळणार आहेत ते पैसे संबंधित स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ट्रान्सफर करण्यात विभागाचं काम पूर्ण झालेलं आहे. लक्षात ठेवा, आता अंतिम काम आहे ते फक्त डीबीटीचं. आता जर उद्या समजा बँक वगैरे चालू असतील आणि हे डीबीटीचं जे काही काम करणारे जे लोक आहेत ते जर हजर असले तर उद्या तुम्हाला माहिती आहे उद्या शनिवार आहे, परंतु शनिवारावर सुट्टीचा दिवस आहे. पण शनिवार रविवार सुट्टी जरी असली तरी डीबीटीला काही प्रॉब्लेम नाही किंवा बँकेच्या कामाला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण बँक चालू असणं खूप गरजेचं आहे. डीबीटी तरच होते जेव्हा बँक चालू असेल तर अशा पद्धतीची ही सर्व काही माहिती आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्याला पैसे मिळण्याचा मार्ग आता खूप जवळ आलेला आहे. म्हणजे बँक चालू असली आणि डीबीटी वरती काम करणारे लोक जर उद्या हजर असले तर उद्या तुम्हाला 100% पैसे येण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीची माहिती तुम्हाला द्यायची होती मित्रांनो. तुम्हाला हे पैसे मिळावे यासाठी याच्या बॅक साईडला खूप लोक आहेत, अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, आमच्यासारखे यूट्यूबर आहेत. थोडंसं या सगळ्या लोकांना समजून घ्या, आम्हाला सुद्धा समजून घ्या आणि आम्ही तुम्हाला सुद्धा समजून घेऊ. कारण हे पैसे तुमचे जितकेच महत्त्वाचे आहेत त्याच पद्धतीने यावरती काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. त्यांना सरकारचं, त्यांना मंत्रालयाचं, सर्वांचं प्रेशर असतं. तर अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी एकमेकांना समजून घेऊन ही योजना पुढे कशी चालेल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय. आनंदाची बातमी, आपल्या अनुदानाचं किंवा हप्ता वितरणाचा शेवटचं काम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे काळजी करायचं नाहीये, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतील. आणि जाता जाता एवढंच सांगेल की संबंधित अधिकाऱ्यांना, संबंधित कर्मचाऱ्यांना आणि आमच्यासारख्या म्हणजे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या यूट्यूबर लोकांना समजून घ्या असे हात जोडून विनंती करतोय. आणि आनंदाची बातमी, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना लगेचच शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.